काल पुरंदर विमानतळाच्या ज्यावेळेस जागेचा सर्वे करण्यासाठी शासकीय यंत्रणा गेली असताना एका बहिणीचा मृत्यू झालेला आहे। निश्चित शासन त्याची नोंद घेईल। या बाबतीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा ज्यांच्या जमिनी ज्यांच्या जागा आहेत या सर्वांशी समन्वय करून त्यांना निश्चित प्रकारे योग्य वाटलं तर या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेईल। खरं तर सरकारला या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या तिथल्या लोकांच्या बाजूने शेवटी विकास पण झाला पाहिजे, बाकीच्या गोष्टी तिथं नवीन उद्योग पण आले पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून सारांसार विचार करून शासन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब योग्य तो सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांना एक खात्री देऊन योग्य तो निर्णय घेतील। कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी आहोत। मामा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे। एकंदरीत अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं होतं, पण तरी देखील आता निवडणूक लागली, दुसरा पॅनल देखील तयार आहे। आता कसं पाहता या निवडणुकीकडे? कसं पाहता निवडणूक होईल ऐका ना शेवटी दादांनी कारखान्याच्या हितासाठी कारखान्याच्या भल्यासाठी ही छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी दादांची इच्छा होती। ठीक आहे, काही लोकांना तो विचार आवडला नसेल किंवा जिथं गावामध्ये आपण गटामध्ये उमेदवार निवडतो उमेदवार निवडताना काही लोकांना वाटलं असेल आमच्यावरती अन्याय होतो, त्या बाबतीमध्ये त्यांनी तो विचार केला असेल। पण तरी आपल्या माध्यमातून मला सर्वांना विनंती करायची ही निवडणूक खरंच अजूनही वेळ गेलेला नाही। जरी मुदत संपली असली तरी आपण सगळेजण पाठिंबा देऊ शकतो आणि छत्रपती कारखान्याच्या शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रपंच आहे। इतर ठिकाणी आपल्याला राजकारण करायला बरेच क्षेत्र आहेत, परंतु हे क्षेत्र राजकारण करण्याचं नाही आहे। आणि अजितदादा पवार साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वांचे आवाहन केले, त्या आव्हानांना अजूनही त्यांनी जर पाठिंबा दिला तर येणाऱ्या दिवसामध्ये कारखान्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपण दादांनी पृथ्वीराज बापूजाचे त्यांना एक त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची घोषणा केलेली। आपण सर्वजण त्या बाबतीमध्ये सर्वांना एकत्र घेऊन खरं तर कारखान्याच्या हितासाठी आपण सगळेजण आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। या बाबतीमध्ये जरी तुम्हाला काही कोणाचे वेगळे विचार असतात, परंतु दादांनी जे आव्हान केलेले निश्चित सभासदांना त्याचा विचार करा। विरोधक वेळोवेळी सांगत आहेत की कारखाना हा कर्जात आहे। इतर कारखाने माळेगाव असेल किंवा सोमेश्वर कारखाने यांच्या तुलनेत कुठेतरी 600 ते 700 रुपये भाव ह्या कारखान्याचा कमी आहे, त्यामुळे कुठे हा प्रचार केला जातो। कसा काय प्रचार तोच प्रचार आहे, त्यासाठीच आपल्याला सगळे एकत्र बसायचे। कशामुळे काय झाले, काय अडचणीत, आता ह्या भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, सभासदांना चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळाला पाहिजे, ऊस वेळेवर तुटला पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। त्यामुळे अजून सर्वांनी विचार करावा आणि निश्चित प्रकारे 1-2 वर्ष जर थोड्याफार सगळ्यांनी शिस्त पाळली, ऊसाचं गाळप चांगल्या प्रमाणात झालं, छत्रपती इतकं काही छत्रपती इतर कारखान्यासारखं काही कर्ज नाही, छत्रपती 2 वर्षामध्ये बाहेर पडू शकतो।